सुप्रभात मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनेलवर मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर मागच्या वेळेस मी आले ते त्यावेळेस तुम्हाला दाखवलेला लसूण लावलेला, तो लसूण लावत होतो आपण त्यावेळेला। तर हा बघा, हा तो लसूण आता थोडासा म्हणजे 1 महिना झाला असेल ना मला येऊन। हा लसूण आता थोडा थोडा आलाय, हे बघा। हा लसूण आता थोडासा आता त्याला यायला लागलाय। आपण ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर, धने पण टाकलेले। हे धने टाकलेले ना, तर कोथिंबीर आली बघा। आता त्याला फुलं आलेत, म्हणजे आता ह्याला पण धने येणार। आणि ही पालकची भाजी, पालक टाकलेला, पालकच्या बिया। तर मग ही भाजी ना मी डायरेक्ट उपटत नाही, असं खुडून खुडून घेत असते। अशी पानं खुडून घेत असते, अशी पानं खुडून घेतो, म्हणजे परत तिला फुटते ना खालून। हे सगळे पालक आहे आणि ही आपली कोथिंबीर। बरं, ते पालक आलाय चांगला आणि लसूण पण आलाय चांगला। इकडे काही काही ना मोठे झाले, हे मोठे झाले पात, लसणाची पात। लसणाच्या पातीचा वास येतो लसूण सारखा। लसूण सारखं असं होतं। आणि ह्याची पण जी तिखट आहे, ही पात आहे ना, खूप तिखट लागते खायला, तिखट लागते। लसूण तिखट असतो ना, पात पण खूप तिखट लागते। आणि कोथिंबीरची फुलं, ही पण आम्ही कोवळी असताना ना अशी खातो, झाडाची काढून। ही कोथिंबीरची फुलं खातो, पण खूप छान। आणि हा बटाटा लावलेला मी, बटाटा आहे ना, त्यामुळे आता ह्याला फुटलं ना, तर खालून ह्याला येणारा बटाटे। बटाटा लावलेला, जो मोड असतो ना बटाट्याला मोड आलेले होते। 5-6 बटाटे होते घरामध्ये, आणि ते जे मोड आलेले होते ना, ते मोडचं मी असं कट करून करून बरोबर तो मोडचा बटाटा आहे ना, असं अर्धा 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 करून सगळे असं लावलेले घरामध्ये। म्हणजे काही लावायचं प्लॅन नव्हतं, पण होता तो घरात बटाटा, म्हटलं लावूया, तर चांगले आले बटाटे। आणि आलं लावलेलं, आलं बघूया दिसते का कुठे। आल्याच्या पाती पण आपल्या ह्या लसूणच्या पातीसारख्याच असतात, असंच ह्याच्याच शेजारी लावलेलं मी। आता हे आपलं पालक आहे, असं इथेच शेजारी लावलेलं आल्याचं पण सेम, जसं आपल्या कोथिंबीरीच्या पाती ना, सेम कांद्याची पात, कोथिंबीरीची, हे कोथिंबीर नाही, लसूण आणि आलं, त्याच्या पाती अशाच असतात त्याच्या। मी आलं पण असं एका साईडला आलं आणि बटाटे असे वर लावलेले। हे आलं, हे आलं असणार आहे, नको का मी बघते नंतर ते काढताना आपल्याला दिसेल, हे आलं असणार आहे। सेम पातींचं मग दिसत नाही। आता कांद्याची पण तशीच असते पात। बटाटा चांगला आला, पण बटाटा, पालक आणि लसूण, इकडे लसूण चांगला आला, तिकडे एकदम बारीक आहे, ह्या बाजूला चांगला झाला आहे लसूण। याला बटाटे भरपूर येणार आता। आता खाली ना असे छोटे छोटे बटाटे आले असणार, असं एकत्रच लावलेलं ना सगळं इथे। लसूण पण खूप चांगला झाला असणार। आपण असं फक्त एक एक लसणाची पाकळी लावलेली आपण। ही लसूण लावतानाच तसं एक एक पाकळी लावायची असते। इथेच सगळं असं आलं लावलेलं, आलं एवढं काय आलं नाही वाटत, पण लसूण आलाय सगळा चांगला, लसूण चांगला आलाय। अजून आता 2 महिने लागेल ह्याला काढायला। 2 महिन्यात मग असतं मस्त वाढेल, एकदम छान होईल। 2 महिने लागणार आहे लसणाला। कांदे लावायचे होते म्हणून हा वाफा ठेवलेला, तर कांदे लावलेच नाही, कांदे राहिलेत लावायचे।
या वाफेत कांदे लावायचे होते आपल्याला. कोथिंबीर आहे ना, भाजी अशी मस्त वाटते खायला. लाल पेरूचं झाड आहे. आई म्हटली लवकर जाऊन ये, कारण की ना संध्याकाळची नाही तर थोडं 5-6च्या नंतर असे वाघ येतील. हे गिन्नी गवत आहे ना, ह्याच्यात लपलेले असतात. लवकर जाऊन ये बोलली. मग तिकडे जाऊच नको, त्या कडेला काय तू जाऊ नको. मला पण नाही पेरू. ते ॲपल बोरचं झाड कुठे ठेवलं काय माहिती, कुठे लावलं. ॲपल बोर होतं एका साईडला, त्या साईडला असणार गिन्नी गवतामध्ये, त्या बाजूला असेल ॲपल बोरचं. आणि गिन्नी गवत खूप वाढलं आहे ना, इकडे जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये वाघ असणार लपलेले. इथे लावायचंच राहिलं. कोथिंबीर लावली आणि मेथी पण टाकलेली. मेथी नाही आली वाटतं. मेथी कुठली दिसली नाही कुठं मेथी. कोथिंबीर आहे, कोवळी कोथिंबीर खायला पण खूप छान वाटते. आता ही धण्यासाठी राखून ठेवली. हे धणे येतील ना, मग आपल्या मसाल्याला धणे होतात करायला, घरचेच धणे असतात ना. हे लसूण चांगला आला. आता 2 महिन्यांनी परत लसूण काढायला येईल ना, त्यावेळेस पण व्हिडिओ बनवून दाखवेल मी. 2 महिन्यानंतर लसूण काढायला येईल. चला तर, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.